नमस्कार. गुंजन रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण कॉर्न टिक्की म्हणजेच मक्याच्या कणसाची टिक्की तयार करणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आपण इथं एक कॉर्न घेतलेला आहे किंवा मक्याचं कणीस घेतलेलं आहे. याची आपण साल काढून घेऊया आणि त्यानंतर आपण याचे दाणे काढून घेणार आहोत. आता हे कॉर्न आपण 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून कुकरच्या डब्यात काढून घ्यायचे आहेत. आणि दुसऱ्या कुकरच्या डब्यामध्ये आपण 3 बटाटे आणि पाव वाटी आपण इथं मटार घेतलेला आहे. बटाटे शिजण्यासाठी मी इथं बटाट्यामध्ये पाव वाटी पाणी टाकून घेते आणि कुकरचा डब्बा एकावर एक ठेवून आपण हे डबे कुकरमध्ये ठेवूया आणि 4 ते 5 शिट्ट्या काढून घेणार आहोत. आपला कुकर पूर्णपणे थंड झाला की आपण बटाट्याची साल काढून घेणार आहोत आणि पावभाजीच्या मॅशरने आपण हे बटाटे मॅश करून घेऊया. बटाटे मॅश झाले की यामध्ये आपण उकडून घेतलेले कॉर्न, मटार मॅश करून घेऊया. मॅश केल्यानंतर इथे मी एक गाजर एकदम बारीक असं कट करून घेतलेलं आहे आणि कोथिंबीर, ऑरेगॅनो म्हणजे मिक्सर, चिली फ्लेक्स, चाट मसाला, पाव चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला, चवीनुसार मीठ आणि 1 चमचा आपण इथे कॉर्नफ्लॉवर टाकून घेतलेला आहे. कॉर्नफ्लॉवर नसेल तर तांदळाचं पीठ टाकून घेतलं तरीही चालेल. आणि आता आपण हे व्यवस्थित असं मिक्स करून ह्याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. तयार केलेल्या गोळ्यातनं आता आपण टिक्की वळून घेऊया. अशाच पद्धतीने सर्व मी कॉर्न टिक्की वळवून घेतलेले आहेत. आता आपण ह्या टिक्की शॅलो फ्राय करणार आहोत. त्यासाठी पॅनमध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकून घेऊन आपण ह्या टिक्की तेलामध्ये एक बाजू छान अशी खरपूस झाली की आपण या पलटी मारून घेऊया. गॅसची फ्लेम लो ठेवूनच आपण ह्या टिक्की शॅलो फ्राय करून घेणार आहोत. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आपली मस्त अशी कुरकुरीत आणि क्रिस्पी कॉर्न टिक्की तयार झालेली आहे.